बंगाली तमिळींसारखाच महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी म्हणून एकवटेल, उद्धव ठाकरे यांचं मराठी माणसांना थेट भावनिक आव्हान. दिल्ली कथित मध्ये घोटाळा, न्यायमूर्ती सुवर्णकांता शर्मा यांचा खटला सोडण्यास नकार, अरविंद केजरीवाल यांचा अर्ज फेटाळला. सुप्रिया सुळेंनी स्वीकारले देवाभाऊंचे चॅलेंज, कुठेही कधीही चर्चेला तयार. 33% महिला आरक्षण विधेयक वाद पेटला. वाढवण ग्रीनफील्ड महामार्गासाठी 72,000 झाडांची होणार कत्तल, 5,200 घरावर देखील बुलडोझर चालणार सरकार. धक्कादायक आणि संतापजनक बातमी, मराठवाड्यामध्ये दररोज होत आहेत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकार मात्र फक्त बघत बसते. एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 बसगाड्यांची भर होणार, वर्ष अखेरीपर्यंत 8,000 नव्या लालपरी प्रवासी सेवेत धावणार. 9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, साताऱ्यातील राड्यामुळे वादात सापडलेल्या तुषार दोशींना अखेर सांगलीत हलवल्याची माहिती आली समोर. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी, राज्यातील 18 जिल्हे पावसाच्या निशाण्यावरती, बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल, महाराष्ट्रात होणार 3 दिवस पाऊस. इराणी जहाज गोळीबार करून ताब्यात, अमेरिकेची कारवाई, 6 तासांच्या तणावानंतर टॉस्का जहाज थांबवले, बदला घेणार पण वेळ आणि स्थळ ठरवणार अमेरिका. सरसंघचालकांच्या सुरक्षेवरील खर्चाची याचिका अखेर फेटाळली, खर्च वसूल करण्याची केली होती मागणी, सुप्रीम कोर्टाने फटकारले. यंदा खरीपात 1.5 लाख हेक्टरवरती पेरण्यांचं नियोजन, गरजेपेक्षा 7.88 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता, बियाणेच नाही. देशाचा राजा कायम राहणार, बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत. जूनमध्ये भरपूर पाऊस होण्याचा अंदाज, मात्र शेवटी पाऊस होणार कमी. ऑलिम्पिकवीर खशेबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याबाबतचा निर्णय 4 मेपर्यंत घ्या, कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश. पुरस्कार मिळणं त्यांचा हक्कच असल्याची माहिती. जनमताच्या रेट्याने विरोधकांना गुडघ्यावर आणू, मुख्यमंत्री राज्यात 6 कोटी सह्यांची मोहीम राबवणार, महिला विधेयक. शेतकऱ्यांना जून अखेर कर्जमाफी देणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा शेतकऱ्यांना दिलासा. बांधकाम क्षेत्राला युद्धाची झळ, जानेवारी-मार्चच्या तिमाहीत नवीन बांधकामामध्ये 36% घट, बांधकाम महागले. विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने वाटलेली कर्ज थकीत, 25 वर्षे वसुलीविना कर्जमाफीचा प्रस्ताव पाठवण्याच्या संचालकांच्या हालचाली. सिंधुदुर्गांच्या बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना मोठं यश, गावोगावी पुन्हा होणार चैतन्याच्या घंटानाद. आज अमेरिका इराण चर्चा, इराणचे जहाज ताब्यात घेतल्याने होर्मुझमध्ये पुन्हा तणाव, युद्धविराम संपण्याच्या काही तास आधी करार, उद्या होणार युद्धविराम. नेपाळमध्ये दर 15 दिवसांनी होणार पगार, सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याला 2दा लाभ, उलाढाल वाढवून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा. स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलो गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवला, पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय, गॅसचा वापर वाढवण्यासाठी आणि गॅसचा वापर करण्यासाठी सुरक्षा. शस्त्रक्रियेची कात्री चिमटे रुग्णाच्या शरीरात विसरू नका, केरळ सरकारकडून डॉक्टरांसाठी चेकलिस्ट अखेर जारी. एल निनोच्या संभाव्य परिणामांना रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पाणी बचतीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे थेट निर्देश. राज्यात एक समान फेरीवाला धोरण, राज्य सरकारकडून अखेर समिती गठीत, महाराष्ट्रात सर्वसामान्यांना होणार मदत.
वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप आता विनामूल्य होणार. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, थेट नोंदणीलाही मिळणार लाभ. पेन्शनसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नो रिस्पॉन्स, टार्गेट गडबडले. 8 वर्षात फक्त 80,000 शेतकऱ्यांचीच नोंदणी. पाऊस साधारण, नैसर्गिक आपत्तीचा धोका. बेंडवलच्या घाट म्हणणीतील भाकीत, राजा कायम देशावरती आर्थिक संकट उडवणार. पाकमधील शांतता चर्चेवरती अनिश्चिततेचे सावट. जहाजावरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचा चर्चेस नकार. महिला आरक्षणावरती चर्चेला या, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज. 1 कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवणार. महाराष्ट्रात चर्चेस कोण तयार? मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवा, विरोधक नव्या दमाने कामाला एकवटणार. आता 200 खासदारांच्या स्वाक्षरीसाठी होणार प्रयत्न सुरू. नमाज आणि रोजाची सक्ती करणाऱ्या रियाज काजीला बेड्या. धर्मांतरासाठी दबाव, लैंगिक शोषण केल्याचा देखील रियाजवरती आहे मोठा आरोप. नुसते उच्च शिक्षण असून काय कामाचे? सरकारी नोकरीसाठी अनुभवाची अट अनिवार्य. सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले. मराठी सक्ती मागे घ्या, अन्यथा 4 मे पासून तीव्र आंदोलन. राज्यात मराठीचा अभिमान बाळगणं चुकीचं कसं? सरनाईक यांचा थेट सवाल. भोंदूखराच्या कोट्यावधींच्या प्रॉपर्टीवरती येणार तात्पुरती टाच, आता होणार मोठी कारवाई.